नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय बीटरूट सॅलड। त्यासाठी एक मोठी वाटी भरून फ्रेश दही घ्यायचं आहे। त्याचबरोबर एक छोटंसं बीट मी उकडून सोलून आणि किसून घेतलेलं आहे। फोडणीसाठी थोडंसं तूप हवंय आपल्याला, मोहरी, जिरे, कढीपत्त्याची पानं, चवीनुसार मीठ, काळी मिरी पावडर घ्यायची आहे आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर। सगळ्यात अगोदर एका मोठ्या बाउलमध्ये दही छान फेटून घ्यायचे, त्यामध्ये उकडून किसलेलं बीट घालायचं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालायचं आहे। तुम्ही याच्यामध्ये ना थोडंसं काळं मीठ घातलं तरी सुद्धा चालेल। मी ते थोडीशी काळी मिरी पावडर सुद्धा ऍड केली आहे। सगळं छान मिक्स करायचे। तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे। तर या रायत्यासाठी एक फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी कढईमध्ये अर्धा चमचा तूप गरम केलं, त्यामध्ये थोडीशी मोहरी, जिरे छान तडतडले की त्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहे। त्याचवेळी तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरचीचे तुकडे सुद्धा ऍड करू शकता मंडळी। तर अशी ही चुरचुरीत फोडणी रायत्यावरती घालून घ्या। आपला आलिया भटचा फेवरेट असा बीटरूट रायता तयार आहे मंडळी। आणि तुम्ही एकदा बनवला ना तर तो तुमचा सुद्धा फेवरेट होईल। नक्की बनवून बघा।